नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी हॉटेल स्टाईल डोशासोबत खाल्ली जाणारी चविष्ट अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे। डोसा, मसाला डोसा किंवा उत्तप्यासोबत ही भाजी खूपच छान लागते। अगदी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चवीसारखी मऊ आणि खमंग अशी ही मऊ लुसलुशीत बटाट्याची भाजी आपली बनते। तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सर्वप्रथम आधी मी बटाटे इथे धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे अर्धे काप करून घेतलेले आहेत। आणि आता कुकरमध्ये आपण हे बटाटे शिजवणार आहेत। तर कुकरमध्ये एक प्लेट टाकायची आहे जी कुकरमध्ये असते ती, आणि त्याच्यानंतर बटाटे आपले भिजणार नाहीत इतकंच आपल्याला हे पाणी वापरायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। 2 शिट्ट्यामध्ये बटाटे आपले हे शिजून तयार होतात। 2 शिट्ट्या आपल्याला कुकरमध्ये घ्यायच्या आहेत। तर साहित्य काय काय घेतले ते पाहूयात। 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आलं लसणाची पेस्ट ही लागणार आहे। तर कांदा चिरताना आपल्याला भाजीला कांदा चिरायचा आहे, तो लांबडा असा कट करून घ्यायचा आहे। याने काय होतं, भाजीला आपल्या चव खूप छान येते आणि कांदा असा लांबडा चिरला की बटाटा आणि कांद्याची चव खूप छान लागते। त्यामुळे इथे कांदा आपल्याला लांबडा हा चिरून घ्यायचा आहे। शक्य होईल तितका हा पातळ कांदा मी चिरून घेतलेला आहे। आता कांदा भाजताना सुद्धा एकदम पूर्ण असा सुट्टा सुट्टा होतो तेलामध्ये, त्यामुळे आपल्याला कांदा हा लांबडा चिरून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम इथे मी बटाटे शिजलेले आहेत। बटाटे आपले छान शिजलेले आहेत, मऊ छान असे शिजले की तरच भाजी आपली छान होते। तर इथे बटाटे वगैरे शिजलेले आहेत छान, त्याच्या साली काढून मी इथे बटाटा चांगला असा कट करून घेतलेला आहे। चौकोनी आकारामध्ये आपल्याला बटाटा हा कट करून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आधी कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। अंदाजेच इथे मी 2 ते 3 चमचे हे तेल टाकलेलं आहे। तेल कडकडीत चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फोडणीसाठी। आता कढईत तेल आपलं छान तापलं की यामध्ये टाकायचे आहे सर्वप्रथम मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे जिरे, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची छान अशी तळून घ्यायची आहे। मिरची छान तळून घ्यायची आणि मगच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। जर मिरची कच्ची राहिली तर आपल्या फोडणीचा जो वास आहे तो घरभर होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला शिंका वगैरे येऊ शकतात किंवा खोकला वगैरे येऊ शकतो। तर मिरची आपल्याला चांगली अशी तळून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला हा कांदा टाकायचा आहे। कांदा आता भाजताना आपल्याला एक काम करायचं आहे, उलटाण्याच्या साहाय्याने पूर्ण जो कांदा आहे त्याचा असा सगळा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे। एकदम सुटसुटीत कांदा करून घेतल्याने भाजीत व्यवस्थित असा पसरलेला जातो कांदा, त्यामुळे आपल्याला कांदा हा पूर्ण मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। आता कांदा पटकन भाजण्यासाठी इथं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर कांदासुद्धा आपला पटकन हा भाजला जातो किंवा शिजला जातो आणि गॅससुद्धा आपला बचत होतो। त्यामुळे आपल्याला थोडंसं कांदा भाजताना मीठ टाकायचं आहे। इथे बघू शकता कांदा गुलाबी कलर येईपर्यंत चांगला असा भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला टाकायचं आहे ती म्हणजे आलं लसणाची पेस्ट। आता आलं लसणाची पेस्ट आधी का टाकली नाही ते सांगते, कारण की आलं लसणाची पेस्ट ही पूर्ण कांद्याला चिटकते आणि कांद्यासोबत चिटकली की आपली ही आलं लसणाची जी पेस्ट आहे ती आपली करपली जाऊ शकते। यासाठी आपल्याला कांदा भाजल्यानंतरच मगच आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आता इथं थोडासा टाकलेला आहे हिंग आणि अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे। आता हळद आणि आपल्याला हिंग चांगला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर टाकणार आहे यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा सुद्धा आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं असा परतून घ्यायचा। व्यवस्थित फोडणी आपल्या ह्या बटाट्याला लागेल असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता फोडणीसोबतच आपण बटाटा परततो आहे, त्यासोबतच आपण इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ आपण कांद्यासोबत सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे इथे थोडंसंच मिठाचं प्रमाण चवीनुसार आपण अर्धा चमचा टाकलेला आहे। त्यासोबतच मी थोडीशी साखर टाकलेली आहे। साखर टाकल्याने आपल्या बटाट्याच्या भाजीला चव खूप छान येते। आता व्यवस्थित हे सगळं मिश्रण परतल्यानंतर थोडंसं झाकण लावून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे सगळं मिश्रण आणि बटाटा आपला व्यवस्थित असा छान फोडणीमध्ये शिजला जातो। आता बटाट्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। त्यानंतर टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर। इथे आपली हॉटेलसारखी बटाट्याची भाजी तयार आहे। इथे कलर वगैरे पाहू शकताय किती छान आलेला आहे। जर तुम्हालाही हॉटेलसारखा मसाला डोसा घरी बनवायचा असेल तर ही बटाट्याची भाजी नक्की करून पहा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।